मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांसाठी 100 खोल्या ह्या म्हाडाने देऊ केलेल्या आहेत आणि या सर्व ज्या रूम्स आहेत त्या तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या आत्तापर्यंत टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये जवळपास हजारो रुग्ण येतात, देशभरातून रुग्ण येतात, परंतु त्यांची राहण्याची व्यवस्था जेव्हा उपचारादरम्यान असते तेव्हा खूप कठीण असतं राहणं आणि त्याचसाठी अशा प्रकारची हे व्यवस्था करण्यात आलेली आहे। अत्यंत सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न या रूममध्ये देण्यात आलेला आहे। जे कॅन्सर पेशंट्स आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक यांना राहण्यासाठी म्हणजे किचन आहे, फ्रीज आहे, सर्व टॉयलेट बाथरूम व्यवस्थित, भांडी ठेवण्यात आलेली आहेत, बेड आहेत, कोच आहेत आणि कारण 6-7 महिने हे कॅन्सर पेशंट्सना कदाचित राहावं लागतं आणि त्या दृष्टीनं हे सर्व व्यवस्था करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत टाटा कॅन्सर रुग्णालयाचे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर शैलेश श्रीखंडे आहेत। सर, अत्यंत चांगल्या अशा रूम्स बनवण्यात आलेल्या आहे, यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो तुमचा आहे। कशा पद्धतीनं सुरुवात झाली, कारण म्हाडाच्या रूम्स ह्या पहिल्यांदाच अशा प्रकारे कॅन्सर रुग्णाच्यासाठी मिळत आहे? माझ्या दृष्टिकोनातून इकडे आपल्याला बघता येतं की असं म्हटलं जातं की हेल्थ इज अ स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी, पण टाटा हॉस्पिटल इज नॉट स्टेट, पण टाटा हॉस्पिटलचं जे नाव आहे एक देशातलं आणि जगातलं सर्वात प्रसिद्ध असं कॅन्सर सेंटर मानलं जातं। इकडे आता आय एम वर्किंग फॉर द लास्ट 2 डेकेड्स, 20 वर्ष मी इकडे काम करतो आहे आणि जेव्हा आपण पेशंट्सना ट्रीटमेंट देतो, चांगली ट्रीटमेंट देतो, तेव्हा ते पूर्ण बरे होतात आणि देशामध्ये सगळीकडे बाकी सुधारणा होऊनही इकडे परळमध्ये पेशंट जास्त का येतात? कारण या जागेवर विश्वास आहे, कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे आणि मनापासून काम करणारे डॉक्टर्स आणि डॉक्टरांबरोबर बाकी सगळी जी सिस्टीम लागते, ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो, तीही आहे। पण त्या पलीकडे आपल्या देशामध्ये आणि मुंबईसारख्या महाग शहरामध्ये जेव्हा एक पेशंट आजारी पडतो कॅन्सरने आणि जेव्हा त्यांना 1000-2000 मैल लांबून मुंबईला यावं लागतं, तेव्हा त्यांच्याबरोबर साहजिकच नातेवाईकही असतात आणि त्यांना कुठेही राहायची आणि खायची आणि झोपायची सोय नसते। गेले कित्येक वर्ष टाटा हॉस्पिटल आमच्या बोर्जीज अकोमोडेशनमुळे, बाकीच्या NGOsच्या मदतीमुळे आम्ही बरीच मदत करत आलेलो आहोत, पण तरीसुद्धा जर का दिवसामध्ये मला 100 रिक्वेस्ट आल्या तर आम्ही एक 20-25 रुग्णांना मदत करू शकतो, त्याच्या पलीकडे आम्ही मदत करू शकत नाही। आणि कॅन्सर इज ऑल्सो अ फायनान्शियल किलर वर्ल्ड वाईड, फक्त आपल्या देशात नाही। त्यामुळे बाकीच्या इतर 75 रुग्णांना एकीकडे कॅन्सरची ट्रीटमेंट, टाटा हॉस्पिटलची गर्दी, ते गर्दी समजू शकतात कारण ते बघतात की काम किती चाललं आणि किती रुग्णांना डॉक्टर्स मदत करत आहेत, पण त्याच्यानंतर त्यांचं जे आयुष्य आहे, टाटा हॉस्पिटलला येऊन काम करून झाल्यानंतर परत घरी जायला त्यांना फुटपाथवर किंवा ब्रिजच्या खाली झोपावं लागतं। तर त्या दृष्टिकोनातून आमचं लक्ष सारखं असतंच की जिथे जिथे सोय करता येईल तिथे आपण त्यांची राहायची सोय आपण करावी, जरी ती हॉस्पिटलची जबाबदारी नसली तरी चांगल्या माणसांनी एकमेकांना मदत करावीच। सो तो विचार आमच्याही मनात असतो आम्ही जेव्हा रोज कामाला येतो तेव्हा। सो त्या दृष्टिकोनातून जेव्हा अशी एक संधी आली की म्हाडाकडून एखाद्या वेळेस आम्हाला 100 फ्लॅट मिळू शकतील आणि त्यावेळेसचे हाऊसिंग मिनिस्टर ते जे डिस्पेन्सेशन होतं त्यांना असं वाटलं की त्यांनी काहीतरी फॅसिलिटेट करता येईल, सो ते झालं आणि आज जे तुम्ही बघताय त्याची सुरुवात तेव्हापासून झालेली आहे की त्याच्या ऑफकोर्स मागे 1 वर्ष 1.5 वर्ष सगळा पेपरवर्क, पाण्याची सोय, ही बिल्डिंग का दुसरी बिल्डिंग, आजूबाजूला बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांचे गैरसमज, त्यांची समजूत की आमच्या बाजूला कॅन्सर पेशंट येणार म्हणजे आम्हाला काहीतरी होणार, दीज आर ऑल रिफ्लेक्शन्स ऑफ वी नीड टू एज्युकेट मोर अवर सेल्स ॲज अ कंट्री। शिक्षणाचा प्रश्न आहे, बाकी काही नाही आहे त्याच्यामध्ये। सो अशा परिस्थितीमध्ये नंतर जरी जागा मिळाली, जरी आपल्याला पेशंटना मदत करायची असली, आयडिया किती जरी चांगली असली तरी ती आयडिया टू ब्रिंग इट टू फ्रुशन इट रिक्वायर्स अ लॉट ऑफ एफर्ट्स। आणि तो मला एक चांगला अनुभव मिळाला, मी असं म्हणतो की HDFC आणि रोटरी हे दोघं पुढे आले आणि जेव्हा त्यांनी बघितलं की आमचं काय स्वप्न आहे आणि आमची काय इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये आमचा 1% स्वार्थ नाही आहे, इथे आम्ही बिलो पॉवर्टी लाईन किंवा लोअर मिडल क्लास पेशंट ज्यांना कुठल्याही प्रकारचं लॉज, हॉटेल किंवा नातेवाईक नाही आहेत आणि ज्यांचा कॅन्सर पूर्ण ट्रीटमेंट देऊन ते बरे होऊ शकतील, अशा रुग्णांसाठी आम्हाला जागा पाहिजे होती। सो इथे 100 फ्लॅट्स मिळालेत आणि आत्ता जो तुम्ही एवढा व्यवस्थित चांगला केलेला जो छोटासा 225 स्क्वेअर फूटचं सेल्फ कंटेंट युनिट बघताय, 225चं येते, त्याच्यामध्ये तुम्हाला राहायची सोय आहे, नातेवाईकांना पेशंट सकट राहायची सोय आहे, जेवण करण्याची सोय आहे,
युरोपियन स्टाईल टॉयलेट आहे, किचन आहे. पण हे जरी सगळं असलं तरी त्यासाठी पैसे लागतात आणि ते सगळे पैसे टाटा हॉस्पिटलकडे नसतात. अशा वेळेस जनरस कॉन्ट्रीब्युशन्स वाया CSR और बाय वेल विशर्स लाईक HDFC, इन दिस केस इट इज HDFC म्युच्युअल फंड, आणि ऑल्सो बाय रोटरी, त्याचा आम्हाला खूप मदत झालेली आहे. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये जवळजवळ 3.5 कोटी खर्च केलेला आहे, सो दॅट 100च्या 100 फ्लॅट्स पेशंट फ्रेंडली होऊ शकतील. मध्ये मला पत्रकार गेल्या काही महिन्यामध्ये 6 महिन्यापूर्वी विचारून गेलेत की तुम्हाला 100 फ्लॅट मिळाले पण तुम्ही त्याचं करताय काय. मी त्यांना सांगितलं हे सगळं करायला जरा वेळ लागतो, पैसे करावे लागतात आणि पैसे आणून त्याचा व्यवस्थित प्लॅनिंग करून मग आपण पुढे सगळं प्लॅनिंग करू शकतो. सो ते आम्ही सगळं करू शकलोय आणि त्याचं तुम्ही सगळं फळ आत्ता सगळे समोर बघताय. जेवढे पेशंट्स येत आहेत, हजारो पेशंट्स येत आहेत, त्या मानानं कमी असले तरी येत्या काळामध्ये देखील अशा प्रकारची आणखी राहण्याची व्यवस्था जी आहे त्या करणं देखील गरजेचं आहे. आपण सांगितलं की हाफकिनमध्ये देखील अशा प्रकारची एक बिल्डिंग तयार होते, ती कधीपर्यंत तयार होईल? सो ही बिल्डिंग आत्ता जर का तुम्ही हाफकिनच्या परिसरात गेलात तर तुम्हाला कळेल की ती बिल्डिंग ऑलरेडी जवळजवळ तयार झालेली आहे. त्याला रंग लावलेला नाही आणि त्याचं आतलं थोडं MEPचं काम चालू आहे. पण ही बिल्डिंग माझ्या मते जुलै-ऑगस्टपर्यंत व्हावी आणि त्याचं कमिशनिंग पावसाळ्यानंतर आपण अजून एक चांगलं मोठं उद्घाटन करून स्टेटला आणि देशाला दाखवू शकतो की आम्ही काय करतोय. आमच्या शस्त्रक्रियेच्या आणि किमोथेरपी आणि रेडिओथेरपीच्या व्यतिरिक्त आम्ही काय करतोय. आणि ती 208 फ्लॅट्स आहेत छोटे छोटे. सो आम्हाला जवळजवळ तिकडे सुद्धा 300 रुग्णांना मदत करता येईल. आणि हे जवळ असल्यामुळे फायदा असा आहे की पेशंट अक्षरशः चालत जाऊ शकतो टाटाला, ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि नंतर इकडे येऊ शकतो. आणि जर का आम्ही या जागा नीट व्यवस्थित मॅनेज केल्या तर कमीत कमी 20,000 रुग्णांना वर्षभरामध्ये फॉर वेरिंग पिरियड्स ऑफ टाईम त्यांना ज्याची राहायची सोय येईल ती आम्ही सोय करू शकू. मी असं म्हणत नाही आहे की हे झाल्यानंतर उद्या रस्त्यावर तुम्हाला पेशंट एकही दिसणार नाही, फुटपाथवर किंवा ब्रिजच्या खाली दिसणार नाही. पण आय हॅव ऑलवेज बिलीव्ड, जे मी मगाशी पण थोड्या वेळापूर्वी कुणाला तरी बोललो, इट इज बेटर टू बी अ पार्ट ऑफ अ सोल्युशन देन टू बी अ पार्ट ऑफ अ प्रॉब्लेम. सो इन दॅट सेन्स दिस इज अ गुड स्टेप फॉरवर्ड. पण संख्या तर कमी दिसेल येत्या काळामध्ये, अशी अपेक्षा आहे माझी, तीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला कुठे बरं वाटतं, आम्ही रोज सकाळी जेव्हा कामाला येतो तेव्हा आजूबाजूला फुटपाथवर पेशंट थांबलेले असतात की हॉस्पिटलची सुरुवात कधी होईल, रांग असते, त्यांना राहायची, त्यांची घरं असतात त्यांची गावी, पण त्यांना मुंबईत राहायची कुठे सोय नसते. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेस सकाळी टाटाला येताना आणि टाटा सोडून जाताना हा विचार आपल्या मनात येतोच. कुठल्याही चांगल्या माणसाच्या मनात हा विचार येता जाता आला पाहिजे. ती माणुसकी आपण कधी घालवता कामा नये. ओके, नक्कीच. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे